तू घटा है फुहार, अपना मिलना लिखा इसी बरस है ना, जो मेरी मंजिलों को जाती तेरे नाम की कोई। अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा आपल्या आजच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ जबरदस्त एडिट झालेला आहे, तर त्यासाठी तुम्हाला कॅपकट या ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे। तर पहिल्यांदा तुम्हाला मी जी बिटमार्क दिलेला आहे तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, बिटमार्क हा मी ॲड करून घेतो। ॲड करून झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला असा काही इंटरफेस दिसू लागेल। तर मित्रांनो, आपल्याला बीटनुसार हे फोटोला स्प्लिट करून घ्यायचे आहे। तर मित्रांनो, पहिले बीट इथे संपत आहे ते, तर त्यासाठी तुम्हाला स्प्लिटवाल्या ऑप्शनवर क्लिक करायचे। नंतर दुसऱ्या फोटोलाही अशा पद्धतीने स्प्लिट करून आपल्याला डार्कवाल्या ऑप्शनमध्ये संपेपर्यंत आपल्याला हा स्प्लिट करून घ्यायचा आहे। तर तुम्हाला हे समजलंच असेल कशा पद्धतीने आपल्याला स्प्लिट करून घ्यायचे। तर एवढं करून झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला बीटवर म्हणून क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला रिप्लेसवाल्या ऑप्शनमध्ये जाऊन फोटोला आपल्याला जो फोटोवर क्रिएट करायचा आहे त्या फोटोला क्लिक करायचे आणि अशा पद्धतीने दोन बोटाने झूम करून घ्यायचं आहे। तर दुसऱ्या फोटोलाही अशा सेम पद्धतीने अशा रिप्लेसवाल्या ऑप्शनमध्ये क्लिक करून फोटो आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला सर्व फोटो ॲड करून घ्या। असं घेतल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन मी जी तुम्हाला इमोजीवाली PNG दिली ते तुम्हाला ॲड करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने कर्व करायचे। तर मित्रांनो, कर्व करून झाल्यानंतर शेवटपर्यंत ही PNG तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहे। ॲड करून घेतल्यानंतर तुम्हाला या ऑडिओवाल्या ऑप्शनमध्ये जाऊन एक्स्ट्रॅक्टवाल्या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे आणि मी जी बिटमार्क ऑडिओ दिलेला आहे तो तुम्हाला साऊंड ओनली एक्सपोर्ट करायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला दिसू लागेल। तर अशा पद्धतीने साऊंड तुम्हाला एक्सपोर्ट झाल्यानंतर तुम्हाला मेन प्रोजेक्ट मी दाखवतो। तर बॅकवाल्या ऑप्शनवर क्लिक करूया। तर मेन प्रोजेक्ट तुम्हाला ओपन करून दाखवतो। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचे आहे। ॲड केल्यानंतर तुम्हाला ही जी स्प्लिट केली आहे त्या ऑप्शनवर क्लिक करायचे पांढऱ्या रंगीवर। तर मित्रांनो, असे थोडे लोडिंग घेत आहे। मित्रांनो, पहिल्यांदा फुल लाईट हा इफेक्ट तुम्हाला दिसून येईल, तर त्यावर क्लिक करायचं आहे आणि त्याचे सेकंद पूर्ण 0 करायचे आहे। तर अशा पद्धतीने सर्व फोटोंनाही आपल्याला लाईट इफेक्ट हा आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। एवढं करून झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला इफेक्टवाल्या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि फर्स्ट इफेक्ट आपल्याला ब्लर्ड लव हे आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये मिळून जाईल। तर मित्रांनो, थोडेसे लोडिंग घेत आहे। तर मित्रांनो, ओपनिंग आणि क्लोजिंगमध्ये जाऊन तुम्हाला ब्लर्ड लव हा इफेक्ट तुम्हाला दिसून येईल। तर अशा पद्धतीने तुम्हाला सेटिंग सर्व काही करून घ्यायचे आहे। नंतर मित्रांनो, दुसऱ्या फोटोला थोडेसे पुढे जाऊन आपल्याला इफेक्ट एक घालायचा आहे। तर रिप्लेस इफेक्टवर क्लिक करून बटरफ्लायच्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक बटरफ्लाय 2 हा इफेक्ट तुम्हाला दिसून येईल, ते तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, चेंजेस काही करायचे आहे। नंतर तिसऱ्या फोटोला क्लिक करून आपल्याला रिप्लेसवाल्या फोटोवर क्लिक करून स्कॅन या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला निऑन फ्लो हा इफेक्ट तुम्हाला दिसून येईल, तो हा असा इफेक्ट आपल्याला पेस्ट करायचा आहे। तर मित्रांनो, चौथ्या फोटोवर क्लिक करून आपल्याला जो इफेक्ट आहे तो व्हिडिओ इफेक्टमध्ये आहे, तर तो तुम्हाला ग्लोविंग लाईन्समध्ये जाऊन तुम्हाला फ्लेम विंग 2 हा इफेक्ट तुम्हाला दिसून येईल, तर तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे। ॲड केल्यानंतर तुम्हाला 5व्या फोटोलाही सेम अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक बर्न हा इफेक्ट तुम्हाला दिसून येईल, तर तुम्हाला काही सुद्धा चेंजेस करायचे नाही, हा इफेक्ट हा असा तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे। नंतर मित्रांनो, 6व्या फोटोला तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये जाऊन सेम अशा पद्धतीने ग्लोविंग लाईन्समध्ये क्लब हर्ट्स हा इफेक्ट तुम्हाला दिसून येईल, तो तुम्हाला हा असा ॲड करायचा आहे। नंतर मित्रांनो, लास्टल्या फोटोलाही आपल्याला रिप्लेसवाल्या ऑप्शनमध्ये जाऊन बटरफ्लायमध्ये जाऊन बटरफ्लाय ड्रीम हा इफेक्ट तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे।
तर मित्रांनो एवढे इफेक्ट तुम्हाला ॲड करून झाल्यानंतर या पहिल्या फोटोवर क्लिक करायचं आहे. दुसऱ्या फोटोवर पहिल्या फोटोवर आपल्याला क्लिक करायचं नाही. दुसऱ्या फोटोवर क्लिक करून आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन थोडं लोडिंग येत आहे, नेट प्रॉब्लेम आहे. कॉम्बोमध्ये जाऊन आपल्याला मित्रांनो डिस्टॉर्ट लेफ्ट हा इफेक्ट आपल्याला पेस्ट करायचा आहे. नंतर तिसऱ्या फोटोला आपल्याला क्लिक करायचे आहे. ॲनिमेशनमध्ये जाऊन तुम्हाला बाउन्स टू हा इफेक्ट आपल्याला ॲनिमेशन हे आपल्याला लावायचे आहे. नंतर तिसऱ्या फोटोवर क्लिक करून ॲनिमेशनवाल्या ऑप्शनवर क्लिक करून कॉम्बोमध्ये जाऊन आपल्याला YO1 हा इफेक्ट तुम्हाला लावायचा आहे. नंतर चौथ्या फोटोलाही सेम अशा प्रकारे कॉम्बोमध्ये क्लिक करून तुम्हाला डिस्टॉर्ट अँड स्क्रॅच हा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे. नंतर 6व्या फोटोला आपल्याला ॲनिमेशनमध्ये क्लिक करून कॉम्बोवाल्या ऑप्शनमध्ये क्लिक करून झूम 2 हा इफेक्ट आपल्याला लावायचा आहे. नंतर 7व्यावाल्या ऑप्शनमध्ये क्लिक करून कॉम्बोवाल्या सेक्शनमध्ये जाऊन आपल्याला पेड्युलमस 1 हा इफेक्ट आपल्याला लावायचा आहे. एवढं करून झाल्यानंतर तुम्हाला तुमचा व्हिडिओ हा 100% क्रिएट होऊन जाईल. तर क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या क्वालिटीमध्ये एक्सपोर्ट करायचं आहे. तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, चांगला वाटला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.